पालघरमध्ये 5व्या टप्प्यातील लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। पालघरमध्ये महाविकास आघाडी, महायुती, बहुजन विकास आघाडी असा तिरंगी सामना रंगतोय। मुख्य लढत भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा विरुद्ध ठाकरेंच्या सेनेच्या भारती कांबळी अशी असणार आहे। देशात 5व्या तर महाराष्ट्रातल्या अंतिम टप्प्यातलं आज लोकसभेचं मतदान जे आहे ते आता पार पडत आहे आणि पालघरमध्ये देखील आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या पालघरच्या शेलवली या मतदान केंद्रावर आहे। आपण बघू शकतात सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांनी जी आहे ती इथे मतदान केंद्राबाहेर गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। एकूणच बघितलं तर पालघरमध्ये 6 विधानसभा क्षेत्र आहेत आणि या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये 21,48,850 इतके मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहेत। यासाठी 2270 इतके मतदान केंद्र जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। एकूणच बघितलं तर पालघर विधानसभा क्षेत्रामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, त्याचबरोबर मतदानाची प्रक्रिया जी ती सुरळीत पार पडावी यासाठी देखील 13,900 इतके अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आलेले आहेत। एकूणच बघितलं तर आज उन्हाचा तडाखा बसू नये त्यासाठी सकाळपासूनच मतदार जे आहेत ते या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर हजेरी लावत आहेत। एकूणच बघितलं तर जिल्हा प्रशासनामार्फत देखील मागच्या काळामध्ये मतदान मोठ्या प्रमाणात व्हावं यासाठी जनजागृती करण्यात आली होती आणि आज पालघरमध्ये प्रत्यक्षात 10 उमेदवार रिंगणात जरी असले तरी महायुती, बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे देखील आणि कुठला खासदार निवडून आणतो हे देखील आता 4 जूनला समोर येणार आहे। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील, पालघर।